अब बात करेंगे नवी मुंबई के कोपरखैरणे पुलिस की, जिसकी कार्यशैली को स्थानीय लोगों द्वारा जमकर सराहना मिल रही है। दरअसल पुलिस ने कार्रवाई करते हुए कोपरखैरणे पुलिस स्टेशन क्षेत्र में चोरी हुए 31 मोबाइल फ़ोन बरामद कर उसके असली मालिकों को लौटा दिया है। वहीं अपना खोया हुआ मोबाइल फ़ोन पाकर लोगों की खुशी का ठिकाना नहीं रहा। उन्होंने पुलिस का आभार जताया है। पुलिस ने चोरी हुए मोबाइल फ़ोन को बरामद करने के लिए दिन रात एक कर दिया। सबसे गौर करने वाली बात यह है कि पुलिस ने एक मोबाइल फ़ोन को बरामद करने के लिए दुबई तक का सफ़र किया। जी हां, चोरी का एक मोबाइल फ़ोन दुबई पहुंच गया था, जिसे ट्रैक कर पुलिस ने बरामद कर लिया है और उसे मूल मालिक को लौटा दिया है। वहीं एक चोरी की वारदात को सुलझाने के लिए पुलिस उत्तर प्रदेश तक पहुंची और मोबाइल फ़ोन बरामद किया। कुल मिलाकर पुलिस ने जिस तरीके से मोबाइल चोरी की वारदातों को सुलझाने के लिए कड़ी मेहनत की है, उसकी जमकर सराहना हो रही है। 31 नागरिकांना त्यांचे गहाळ झालेले मोबाईल फोन्स आम्ही सन्मानपूर्वक वरिष्ठांच्या परवानगीने आज परत केले। त्याच्यात विशेष बाब अशी आहे, आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी सातत्याने तक्रारदारांकडून त्यांच्या मोबाईलची तक्रार ही CEIR ह्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर त्यांची पूर्ण माहिती भरून त्या अनुषंगाने तक्रार दाखल केल्या। त्या तक्रारीमध्ये IMEI नंबर, ॲड्रेस असल्या कारणाने त्या मोबाईलची इत्थंभूत माहिती आमच्याकडे पोर्टल थ्रू वारंवार मिळत गेली। त्या माहितीच्या अनुषंगाने आमचे पोलीस सहकारी राहुल मोरे यांनी रात्रंदिवस मेहनत करून सर्व मोबाईलचे लोकेशन्स काढले आणि त्या अनुषंगाने तिथल्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही 31 मोबाईल हस्तगत केले। आज रोजी आम्ही 31 नागरिकांना मोबाईल परत करायचा कार्यक्रम ठेवला। त्यामध्ये विशेष बाब अशी आहे, सुप्रिया मुचरला यांनी जी तक्रार दाखल केली, त्यांचा आयफोन होता। या मोबाईलची आज मार्केटची किंमत 1,40,000 आहे। तो मोबाईल आम्ही दुबई ह्या परदेशातून आम्ही हस्तगत केला। ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल विक्राय गेला होता त्यांचे संपर्क करून त्यांना सर्व कायद्याची माहिती ज्ञात केली आणि त्या अनुषंगाने तो मोबाईल आम्ही हस्तगत केला। तसेच एक दुसरा आम्ही उत्तर प्रदेशवरून आम्ही सोहेल शाह यांचा फोन आम्ही उत्तर प्रदेश पोलिसांची मदत घेऊन तोही हस्तगत केला। तसेच दुसरा आणखी एक आयफोन जो आम्ही मुंबईतून हस्तगत केला। तर सदर मोबाईलच्या अनुषंगाने आम्ही नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांचे मोबाईल चोरीस गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब आमच्या पोलिसांना संपर्क साधावा, जेणेकरून CEIR पोर्टलवर त्यांची इत्थंभूत माहिती लिहून घेता येईल आणि जास्तीत जास्त नागरिकांचे मोबाईल हस्तगत करता येतील आणि जे कोण ही चोरी करतात किंवा मोबाईलचा दुरुपयोग करतात त्यांना आपल्या ताब्यात घेता येतील। तर ह्या सर्व 31 मोबाईलची सध्याची मार्केट व्हॅल्यू साधारण 7.5 ते 8 लाख रुपये आहे। तर हे आम्ही आज नागरिकांना परत द्यायला आहेत। नागरिकांना आम्ही पोलीस काय वस्तू परत करत असताना आम्हाला खरंच आनंद झाला की आम्ही नागरिकांच्या सेवेसाठी काम करत आहोत। त्याच्यामुळे पुनश्च नागरिकांना काही तक्रारी असतील त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क करावा आणि दुसरे काय असेल तर 112 वर कंप्लेंट करावी, जेणेकरून आम्हाला ताबडतोब त्यांना मदत व सहाय्य करता येईल। मी ते बॅचलर्समध्ये राहते, तर काही इन्सिडेंटमुळे माझा फोन चोरीला गेलेला। तर मी कंप्लेंट नोंद केली होती कोपरखैरणे पोलीस स्टेशनमध्ये मार्चमध्ये। विदिन 2 to 3 मंथ्समध्ये मला हा फोन मिळालेला आहे। मी खूप आशा सोडून दिली होती की फोन मिळेल नवीन सिटीमध्ये। मला कोपरखैरणे पोलीस स्टेशन सगळ्या ऑफिसर्सने खूप हेल्प केली। थँक्यू सर। कोपरखैरणे पोलीस ठाणे यांचं सर्वात अभिनंदन आहे। आणि म्हणजे एक कुणाचा मोबाईल गेल्यानंतर कुणाला माहिती नाही कुठे कंप्लेंट करावी, काय करावी। फक्त त्याला असं वाटतं की आपल्या खिशातून कुठे पैसे गेलेत, मोबाईल गेलेत, जीवाला लागतं तिथं। त्याच्यामुळे पोलीस स्टेशन हे सर्वात मोठं आणि सर्वात तिथे आपल्याला न्याय मिळतो 100%। तर त्याच्यामुळे कोणीही आलं की पहिलं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केल्यामध्ये सर PSI सर तुरवडे सर होते। त्यावेळेस मी तिथे सरांकडे जाऊन सांगितलं, सर मी गाडी चालवतो, माझा मोबाईल आहे ना इथे कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या इथे, काच मी खाली केली, माझ्या चुकीमुळेच गेला सर बोलला। बोलले ठीक आहे। माझी त्यांनी कंप्लेंट घेतली, FIR दिली मला आणि नंतर मग मला बोलली की ठीक आहे रोहित, तू आता फक्त CIR याच्यावरती कंप्लेंट टाक ऑनलाईन आणि तू घरी जा, मोबाईलचं काय टेन्शन नको घेऊ, 100% तुला भेटून जाईल। आणि त्यांचं आज बोलणं खरं झालेलं आहे, त्यांचं अभिनंदन करतो आणि पाटील साहेबांचं पण एकदम अभिनंदन करतो मनापासून।
Yeah, I lost my phone like 6 months back in December, and I got it like last month, and it was imported from Dubai. And there is a website CEIR which I did not have that much hope, but I finally got traced and because of that EMI number and all. And police have helped me a lot to get it back. And thank you so much for your cooperation. Thanks a lot for getting it.